आदर्श शिक्षक हरिश्चंद्र साहेबराव बोडके यांचा सेवापूर्ती समारंभ थाटात संपन्न। शिक्षक हरिश्चंद्र बोडके यांनी आपल्या 92 वर्षीय वडील स्टेजवर सोबत घेऊन सेवापूर्ती सोहळा साजरा केलाय। सोहळ्याचं सर्वत्र कौतुक। आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक हरिश्चंद्र बोडके यांनी 34 वर्ष आपली सेवा पूर्ण करून दिनांक 5 जुलै 2024 रोजी शुक्रवारी नियमानुसार सेवानिवृत्त झाले। या सेवानिवृत्त सोहळा इंदिरा माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक बांधव यांच्या वतीनं धामणगाव येथे आयोजित करण्यात आला। या प्रसंगी युवा नेते अभय भीमराव धोंडे यांच्या उपस्थितीत शिक्षक हरिश्चंद्र बोडके यांचा संपूर्ण कुटुंबाचा फेटा हार पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला आहे। या प्रसंगी धामणगाव येथे पंचायत समिती सदस्य रावसाहेब लोखंडे, बाळासाहेब निकम, आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास विधाते, मुख्याध्यापक साईनाथ बोडके, मुख्याध्यापक शेकडे सर, धामणगावचे उपसरपंच डॉक्टर अकिल सय्यद व आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी डॉक्टर हरिदास विधाते, हरिभक्त परायण गर्जे महाराज तसेच हरिश्चंद्र बोडके सर यांची कन्या कुमारी हर्षदा बोडके हिने आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी हर्षदा हिने सांगितले की माझे पप्पा सर्वांशी मिळून राहतात, सर्वांना मदत करता, आपल्याशी कोणी कसे वागू आपण चांगले वागायचे, समाजात ज्याप्रमाणे आपुलकीने वागतात त्याच्याप्रमाणे घरात सर्वांशी मनमोकळ्याप्रमाणे वागतात। मी भाग्यवान आहे, मला असे पप्पा मिळाले आहेत। आजपर्यंत त्यांनी मला कधीच मारले नाही व विद्यार्थ्यांना त्यांनी कधी मारले नाही, असेही मनोगत प्रसंगी हर्षदा हिने सांगितले आहे। यावेळी अध्यक्षस्थानी भाषण युवा नेते अभय धोंडे यांचे झाले। यावेळी अभय धोंडे मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वात सुंदर हा सेवानिवृत्त सोहळा होत आहे की आज आदर्श शिक्षक हरिश्चंद्र बोडके सर यांनी आपले वडील साहेबराव बोडके यांना स्वतः स्टेजवर घेऊन आले आहेत। आज हा सोहळा पाहण्यासाठी सरांचे वडील आपल्यात उपस्थित आहेत। सर भाग्यवान आहेत। या जगात जेवढे लोक आज श्रीमंत आहेत त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत, पण बोडके सरांच्या बाबतीत हे चित्र वेगळे। आजही सरांसोबत वडील आहेत, असं प्रतिपादन युवा नेते अभय धोंडे यांनी व्यक्त केलंय। या सोहळ्यासाठी आदर्श शिक्षक हरिश्चंद्र बोडके सर यांचे सर्व मित्रपरिवार व आप्तेष्ट मित्रपरिवार उपस्थित होते। आष्टीवरून बातमीसाठी प्रतिनिधी शरद गर्जे। इंदिरा माध्यमिक व कन्या उच्च माध्यमिक विद्यालय धामणगाव या विद्यालयाचे सहशिक्षक हरिश्चंद्र साहेबराव बोडके पाटील प्रदीर्घ 31 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त सोहळा आज या ठिकाणी आयोजित होत आहे। या सोहळ्यासाठी पीटी चौधरी यांना, शहाबुद्दीन सर, प्राध्यापक वाघोले सर, त्याचबरोबर सर्व उपस्थित आमचे मित्र काळे सर, बोराटे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पाहुणे मंडळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनींनो, त्यांच्या जीवनात पुढील जीवनात भावी आयुष्यामध्ये अशाच प्रकारचं हसून खेळून आनंदी असं जीवन 100 पार करावं, अशा प्रकारची प्रथमतः त्यांना मी एक हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पीटी यांना, या शाळेचे मार्गदर्शक शहाबुद्दीन सर, या शाळेची उभारणी या धामणगावमध्ये सहकार्य निघाली आणि साहेबाचे अगदी जवळचे स्नेही अशा प्रकारचे हे माणसं आहेत। बोडके सरांच्या स्वभावाचं जर वर्णन केलं, स्वभावाचा जर विचार केला तर हसत खेळत नेतृत्व, हसत खेळत सदाही दुसऱ्याला ठेवणारे, त्याचबरोबर ज्यांचा संपर्क कोणत्याही कार्यामध्ये स्वतः ते वाहून घेणारे, लग्न असेल, कार्य असेल, कोणत्याही कार्यात उपस्थित राहणारे, अशा प्रकारचे श्री बोडके सर आहेत।
त्यांनी आपल्या कार्यकालामध्ये उत्तम अशी सेवा या शेतकरी शिक्षण संस्थेमध्ये दिलेली दिसून येते। सुरुवातीला ब्रजेश्वर विद्यालय सेवा करत असताना सत्यधर्म किंवा सेवाचा जो काही नियम आहे त्या नियमाला लागू पडणारे असे हे बोडके साहेब आहेत। त्यांचा स्वभाव पाहता आपल्या शाळेमध्ये मला अशा चांगल्या प्रकारचं माझं सहकारी आज आमच्यामधून कार्यकालामधून निवृत्त होत आहे। आम्ही तसे पाहता कॉलेज पासूनचे मित्र आहोत। अगदी हजरजबाबीपणा त्यांच्या स्वभावातला आवर्जून मला नमूद करावंसं वाटतो आणि या आठवड्यामध्ये सर्वांची ओळख आहे। या ठिकाणी अजून दुसरे सर्व काही बोलणार आहेत। प्रस्तावित बार मी एवढंच सांगतो की त्यांचं हे जीवन जसं या सेवे कार्यकालात गेलं तसंच पुढेही जावं अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो। इंदिरा माध्यमिक व कन्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीनं त्यांना हार्दिक अशा लाख शुभेच्छा देतो आणि माझं प्रस्तावित 2 शब्द संपवतो। धन्यवाद। थोडासा कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करून आताच या ठिकाणी ज्या श्री साहेबराव बोडके पाटील यांना मी विनंती करतो, यांचा सत्कार आमच्या विद्यालयाचे त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी सत्कार करावा, मी अशी त्यांना विनंती करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा नेते माननीय अभयराजे धोंडे, त्याचबरोबर प्राचार्य डॉक्टर हरदासजी विधाते, त्याचबरोबर प्राचार्य दानवे सर, त्याचबरोबर प्राचार्य शिंदे सर, त्याचबरोबर यांनी त्यांचा सत्कार करावा, मी अशी त्यांना विनंती करतो। हाँ सर, थोड़ा जवळ सर का थोड़ा सा बघा समोर बघा सगळ्यांनी। हाँ सर, समोर बघा सगळ्यांनी। धन्यवाद। यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित शेकडे सर, ब्रजेश्वर विद्यालय गोखेल यांचाही सत्कार आहे, तरी त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करावा। सत्कार करतील तरी त्यांचा सत्कार आपल्या विद्यालयाचे सहशिक्षक राऊत सर यांनी करावा, मी अशी त्यांना विनंती करतो। मी नंतर रुईनालकोला बदली झाली, नंतर भगतसिंग विद्यालय किनी, नागताळ्याला सुद्धा डेप्युटेशन 2 वर्षे शाळेवर काम केलं, नंतर पाटण सांगे आणि परत धामणगावला आजपर्यंत 2024 पर्यंत या ठिकाणी मी अध्यापनाचं काम केलं। मला एकच सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की मी या गावामध्ये ज्या गावामध्ये मी हायस्कूलचं शिक्षण पायी केलं त्याच गावामध्ये मला 14 वर्ष नोकरी करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो। कारण या गावातल्या विद्यार्थ्यांना मला शिक्षण, एवढ्या वाड्यातोड्याची मुलं यांना सर्वांना शिक्षण देण्याची मला संधी मिळाली आणि मला एक आनंद होतोय। माझे जे काही मित्र कॉलेजचे आहेत ते या ठिकाणी मला निरोप देण्यासाठी आले, त्याचप्रमाणे माझे पिता आले आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर मला जी काही म्हणजे पुढील शिक्षणासाठी त्यांना मला बरेचसे 2-4 दिवसात मुलं विचारत होते, सर तुमचं वय संपलेलं नाही, तुम्हाला या शाळेत ठेवायचं, आम्ही शिक्षणाधिकाऱ्याकडे येतो आणि ती तारीख वाढवून घेऊ। काही विद्यार्थी म्हणले नाही, म्हणलं तसं नाही, वय संपल्यानंतर हे आपल्याला सेवानिवृत्त व्हावेच लागेल। तरी मला मुलं म्हणले तरी तुम्ही येत जा, त्याची काळजी करू नका। म्हणलं मी आठवड्यातून एखादी चक्कर होणारच आहे। शिंदे सर माझे मित्र प्राचार्य या शाळेचे, ते 31 जुलैला रिटायर आहेत। आमचं असं ठरलं होतं की कार्यक्रम हा दोघांचा एकत्र करायचा, परंतु मी ज्यावेळेस
मला धोंडे साहेबांनी विचारलं होतं कड्याला की तू रिटायर कधी आहेस. म्हणलं साहेब मी जूनमध्ये होणार आहे 30 जूनला. तर मग त्याच्यावर मला साहेबाकडे मी भेट घेतली आणि साहेब म्हणले मी येतो शुक्रवारी 5 तारीख. कारण मी म्हणलं मी काय तारीख ठरवलं नाही, तुम्ही सांगता ती. मग साहेब म्हणले शुक्रवारी 5 तारखेला येतो, परंतु काही कारणास्तव त्यांना मुंबईला जावं लागलं आणि रात्री येणार होते असं समजलं होतं. मी दिगंबर बोडके पत्रकारांना फोन केला होता, वन संभाला केला, परंतु ते मुंबईलाच थांबलेले आहेत त्यांच्या कामासाठी. म्हणून त्यांचे चिरंजीव अभयराज धोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांनी जी एवढा मोलाचा त्यांचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे ते मी काय जास्त न बोलणं योग्य नाही, कारण इथं खूप उशीर झालेला आहे. माझे बरेचसे मित्र आलेत, माझे शाळेचे शिक्षक आलेत, मुख्याध्यापक आलेत, शाईनाथ बोडके सर, मी आपले काळे सर मुख्याध्यापक घाटा पिंपरी, त्याचप्रमाणे दसपुते सर, त्याचप्रमाणे गावातील काही प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व जे काही विद्यार्थी बांधव, सर्व मित्र कंपनी, या सर्वांसमोर मला या ठिकाणी जी संधी 31 वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली ते सर्वांचा आशीर्वाद असतो. कुठंतरी कोणातरी पुण्य असतंय, त्याच्यामुळेच मी हे माझे 31 वर्ष पूर्ण करू शकलो. बऱ्याचशा लोकांना नोकरी ही सेवानिवृत्त होऊन तर सुद्धा कोरोनाच्या काळात तुम्हाला माहिती आहे अनेक लोक कोरोनाच्या काळात मृत्युमुखी पडले, जे आपण पाहिलेलं आहे. त्यावेळीची परिस्थिती सगळ्यांना त्याची जर आठवण आली तर निश्चितच आपल्याला त्याची जाणीव होते. या ठिकाणी मला जी माझं आयुष्य जे आतापर्यंत शिक्षणासाठी खर्च केला आणि चांगले दिवस गेले, मी शतशः आभारी आहे. माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. तुम्ही या शाळेमध्ये 14 वर्ष कार्यरत आहात, परंतु माझा आणि तुमचा सहवास हा फक्त 4 वर्षाचा आहे. त्यामधून तुमच्याकडून जे आम्ही अनुभवलं आहे ते आम्ही खरोखरच हे मार्गदर्शन दिलेलं आहे आम्हाला, ते आम्ही तुमचं सतत पुढे चालत राहू. या